नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जो आपला विषय आहे, तो होता ॲक्चुअली ऑस्टिओपोरोसिसचा. ठीक आहे, पण आपण ऑस्टिओपोरोसिसवरती डेफिनेटली डिस्कस करूया येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये. ऑस्टिओपोरोसिस मग काय होतं बेसिकली, तर हाडे ठिसूळ होतात आणि हाडे ठिसूळ झाल्यामुळे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर हिप जॉइंट, कमरेचं हाड हे फ्रॅक्चर होतं. आपल्या शरीराचं सगळं वजन हे नेक ऑफ फिमरवरती असतं आणि ही नेक ऑफ फिमर काय होते, फ्रॅक्चर होते, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते, पण आयुष्य जसं आधी होतं तसं पूर्ववत होऊ नाही शकत. हां, उठणं-बसणं, मोबिलिटी असेल, पण पेन त्या ठिकाणी असेलच. तर ऑस्टिओपोरोसिस थांबवण्यासाठी जी सुरुवात होते, ती सुरुवात फक्त आणि फक्त ऑस्टिओपोरोसिस डिटेक्ट झाल्यानंतर केली, तर त्याचा जेवढा बेनिफिट भेटायला पाहिजे तेवढा भेटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त कॅल्शियमची गोळी खाणं आणि फक्त आणि फक्त व्हिटॅमिन डी घेणं, हे ऑस्टिओपोरोसिसला उत्तर नाही. जर ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेंट करायचा असेल, तर त्या प्रिव्हेन्शनची तयारी 50-55 वर्ष अगोदर करावी लागेल. 50-55 वर्ष अगोदर? आमचा अटेन्शन स्पॅन तर एवढा कमी झाला आहे. आम्हाला फक्त 30 सेकंडच्या रीलमध्ये आन्सर पाहिजे. 30 सेकंडच्या रीलमध्ये कोणीतरी येतो ज्याचा काहीच संबंध नाहीये फिटनेसशी, मेडिकल बॅकग्राऊंडशी 4 गोष्टी सांगून देतो. राजगिरा खा, त्याच्यात कॅल्शियम आहे. ऑस्टिओपोरोसिस थांबवेल. 20 मिनिटं उन्हामध्ये फिरा, व्हिटॅमिन डी भेटेल. या शॉर्टकट आणि हॅक्स कधीच काम नाही करत. केल्या तरी फार लिमिटेड इम्पॅक्ट त्यांचा आपल्या आयुष्यावर असतो. ते म्हणाले, की "मग काय 50-55 वर्ष अगोदर तयारी करायची? आम्ही तर आता 60मध्ये. पण तुमचे नातू-नातवंड आहेत ना, जे 4-5 वर्षांचे आहेत, त्यांना ऑस्टिओपोरोसिस होऊ नये. त्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करू शकतात." कशा पद्धतीने आत्तापासून तयारी करणार? त्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जी स्कूलमध्ये होते ती नाही. प्रोफेशनल कोचेसच्या गाईडन्स अंतर्गत जिम्नॅस्टिक असेल, स्केटिंग असेल. तर एक्सरसाइजमुळे काय होतं, की आपले हाडं मजबूत बनतात आणि हे जर 5 वर्षापासून एक्सरसाइज, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून एक्सरसाइज करायला सुरुवात केली ह्यांनी. यांनी 3-4 वर्षापासून सुरुवात केली एक्सरसाइजसाठी. तर त्यांची हार्मोनल लेव्हल अशा पद्धतीने बॅलन्स होईल किंवा त्यांना त्या एक्सरसाइजचा हार्मोनल हेल्थवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडून त्यांचं जे भविष्यात होणारं ऑस्टिओपोरोसिस आहे, ते आपण थांबवू शकूत. जे काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असणारे लोकं आहेत, असे सगळे व्यवस्थित हायटेड, वेल बिल्ट असते. पण त्याच्यासोबतच त्यांची बोनची हेल्थ पण काय असते, अतिशय उत्तम असते. तर एक्सरसाइज कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतो? जेव्हा आपण एक्सरसाइज करतो आपल्या जसा मसल्सवरती स्ट्रेस येतो त्याच पद्धतीने बोनवर पण ती येतो. सेकंड थिंग एक्सरसाइजमुळे हार्मोनल लेव्हल चेंज होते. ग्रोथ हार्मोन खूप इम्पोर्टंट हार्मोन आहे आपल्या आयुष्यामध्ये. आता ज्या मुली विशीत असतील आणि त्यांना 60 मधला ऑस्टिओपोरोसिस थांबवायचा असेल, जर त्यांनी जिम जॉइन केली, एक्सरसाइज स्टार्ट केला आणि जिम आणि एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्ट्रेंथनच फिजिकल ॲक्टिव्हिटी. गार्डनमध्ये फिरणं म्हणजे स्ट्रेंथनच ॲक्टिव्हिटी नव्हे. तर ज्यावेळेस ते 20 मिनिट्स स्ट्रेंथनस ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतील, त्यावेळेस त्या एक्सरसाइज फिजिओलॉजीला सपोर्ट करण्यासाठी आपलं शरीर जो आहे ना, तो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन जो आहे त्याचं सिक्रेशन वाढेल आणि हा जो इस्ट्रोजन ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन वाढेल आणि हा ग्रोथ हार्मोन जो आहे ना, हा ग्रोथ हार्मोन बोनला स्ट्राँग करण्यासाठी मदत करेल आणि कॅल्शियमला त्याच्या योग्य जागेवरती पाठवेल. जर हे ग्रोथ हार्मोन अतिशय जास्त प्रमाणात झालं, तर ॲक्रोमेगॅली एक क्लिनिकल कंडिशन आहे ती होते आणि एक्सरसाइजमुळे ॲक्रोमेगॅली होत नाही. पिट्युटरी ग्लँडच्या आजूबाजूला कुठे ट्यूमर असेल, तर तो ट्यूमर पिट्युटरीला सप्रेस करतो आणि त्यातून एक्सेसिव्ह ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन होतं आणि त्याच्यातून मग ॲक्रोमेगॅली होते. ॲक्रोमेगॅलीमध्ये लोकं कसे दिसतात? अनुभवायचं असेल, द खलीचा फोटो बघा. जो खली आहे, त्याच्यामध्ये ॲक्रोमेगॅली सापडेल तुम्हाला. आणि जर तुम्ही जिम आणि एक्सरसाइज नाही केली, डायट प्रॉपरली फॉलो नाही केलं, ग्रोथ हार्मोनचं जेवढी फ्लक्च्युएशन किंवा जेवढी लेव्हल वाढायला पाहिजे, सिक्रेशन व्हायला पाहिजे, तेवढं तर होणार नाही. आणि जर ते नाही झालं, तर बोन स्ट्राँग बनणार नाहीत.
मग कितीही कॅल्शियम खा, कितीही व्हिटॅमिन डी खा आणि कितीही व्हिटॅमिन के खा. आणि स्पेसिफिकली फिमेल्समध्ये, वुमन्समध्ये काय होतं, की जो अ, मेनोपॉज नंतर हार्मोनल लेव्हल चेंज होते आणि एस्ट्रोजन लेव्हल ड्रॉप व्हायला लागते. आणि हा एस्ट्रोजन लेव्हल ड्रॉप झाल्या कारणामुळे काय होतं, तर ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात आहे आणि ह्या ऑस्टिओपोरोसिसमुळे पुढे जाऊन कमरेचं हाड मोडणार आहे. तर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के असं नाही की त्यांचा काहीच रोल नाही आहे. पण त्या गोष्टी सोडूनही काही बेसिक फंडामेंटल गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागतील जेणेकरून आपण ऑस्टिओपोरोसिस थांबवू शकतो. आणि रील्स दररोज अर्धा ग्लास दूध प्या, राजगिऱ्याचा लाडू खा, जेणेकरून तुमचं ऑस्टिओपोरोसिस थांबेल. त्या काहीच कामाच्या नाही आहेत. फार मिनिमल इम्पॅक्ट होतो. मला हे उदाहरण द्यायचं नाही आहे, पण ऑप्शन नाही आहे मला. कारण जोपर्यंत मी असं हार्श एक्झाम्पल देणार नाही, तो इम्पॅक्टच क्रिएट होणार नाही. जर कुठे आग लागलेली आहे आणि ती आग विझवायची आहे, तर प्रॉपर वे काय आहे? फायर ब्रिगेडला कॉल करणे. वे आहे की बिल्डिंगमध्ये जितके काही पुरुष असतील त्यांना फोन करून बोलवणे किंवा प्रोटोकॉल देणे की आग लागलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी येऊन मूत्रविसर्जन करा. मूत्रविसर्जनाने काय होणार आहे, काही प्रमाणात ती खाली लागलेली थोडीशी आग विझेल. पण त्यामुळे ती जळणारी बिल्डिंगची आग थांबेल? द आन्सर इज नो. अशाच पद्धतीने ह्या 30 सेकंडच्या रील म्हणजे एक प्रकारचं मूत्रविसर्जन आहे. इम्पॅक्ट येऊ शकतो का? फार कमी इम्पॅक्ट होईल किंवा होणारही नाही. किंवा जे मूत्रविसर्जन करायला गेलेत त्यांनी थोडासा आगीचा चटका बसू शकतो. त्याच पद्धतीने या 30 मिनिट्सच्या रीलमध्ये सोल्युशन नाही आहे आपल्या हेल्थचं. हे जितक्या लवकर तुम्हाला समजेल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या हेल्थला प्रायोरिटीने टाईम देऊन त्यासाठी स्वतःला एज्युकेट करून त्या गोष्टीवरती काम चालू कराल. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर